डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आयोजकांनी आयोजित केली, मोठा प्रतिसाद लाभला. माता भगिनी सुद्धा या सुपरसिद्ध स्टार व्हीव्हीएस मामा उर्फ विलास शेठ विठ्ठलराव सांडबर मामा, मुक्काम पोस्ट पानमळा, सांडबरवाडी, तिनेवाडी, राजगुरुनगर, खेड, पुणे. ऑन साइडला व्हीव्हीएस मामा स्वतः क्रिकेटचा स्पर्धा डे पाहिजे. नाईट स्पर्धा करण्याचा आनंद त्या ठिकाणी होता. डे नाईट स्पर्धा नाद नाही करायचा, डे नाद नाईट स्पर्धा आयोजित करण्याचा मानस आयोजकांनी काय केला, कारण इथे पब्लिक आलं पाहिजे, कारण पब्लिक शिवाय क्रिकेटच्या स्पर्धांना मजा नाही. आणि तो प्रयत्न सफल होतोय, पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी होतोय. जय टिपला. आणि याच बरोबर इथे सामना फायनल मध्ये प्रवेश भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव सावरदरी. वेल विजेता संघाचं अभिनंदन, पराभूत टीमचा आभार विनंती. एकेचा दोन्ही टीम सेकंड करा, हस्तांदोलन कंपल्सरी आहेत. मैत्रीपूर्ण लढती आपण संपन्न करतोय. फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरतोय भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव सावरदरी टीम. कॉंग्रॅच्युलेशन, वेल अभिनंदन. मान्यवरांचं मनापासून स्वागत आहे. विनंती केला की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न. त्यानंतर मेगा फायनलच्या दोन्ही टीमची एंट्री आपण संपन्न करतोय. त्या दोन्ही टीमच्या संघ मालकांना विनंती केला की आपण दोन्ही टीमच्या समोर आपण अमित शेठ कोकणे, मर्चंट नेव्ही, संस्थापक धर्मवीर संभाजी युवा मंच आंबोली, प्रवीण शेठ वायकर, विजन एंटरप्राइजेसचे ओनर स्वप्नील बापू शेठ खुटवाड, कार्याध्यक्ष धर्मवीर, एसके स्पोर्टचे ओनर सन्माननीय सोमनाथ कारले. या संघ मालकांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय भैरवनाथ प्रतिष्ठान. आंबोली टीम आणि शिंदेगाव सावरदरी टीम थोडंसं अंतर्गत ट्रॉफीच्या भागाने उचलवा बाजूला मान्यवरांसाठी जागा ठिकाणी शिल्लक राहतात. मैदान ते जायचे, त्यामध्ये प्रामुख्यानं आमंत्रित केलं जाते. व्यासपीठावरती उपस्थित असणारे मान्यवरांनी आपल्या स्पर्धेला चतुर्थ क्रमांकाचे 71,000 रुपयांचं पारितोषिक सौजन्य केले. स्वर्गीय शेखर उत्तम पाटील शेख यांच्या स्मरणार्थ युवा उद्योजक महेश शेख शेळके, युवा उद्योजक मारुती विनंती केला. त्या कमिटीच्या वतीने आपण मैदानावरती या. आपण आता आपल्या भारत देशाचं राष्ट्रगीत त्या ठिकाणी संपन्न करणार. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा अनंतराव पवार साहेब. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जय गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय 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 हे. बोला भारत माता. त्यानंतर आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज गणपती गजेश्वरी राजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान अच्युत न्यायालंकार श्रीमंत 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 राजा छत्रपती शिवाजी महाराज की राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की युवराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की युवराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राजमाता राजमाता जिजाऊ मासाहेब की नमो पार्वती पते हर हर महादेव.
देण्यात येणार आहे. पहा मित्रांनो, अशी सुंदर अशी ट्रॉफी कधीही न पाहिलेली, कधी भविष्यात न पाहिलेली ट्रॉफी आहे. बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर काय अतिथी मान्यवर उपस्थित होत आहेत. सर्वच मान्यवरांना विनंती आपण मुख्य मंचकावरती आणि स्थानापन्न व्यासपीठावरती जी लहान मुलं आहेत त्यांना विनंती आता व्यासपीठ मोकळं करा. काही मान्यवर पाहुण्यांचं शुभागमन होणार आहे, त्यामुळे व्यासपीठावरती जी लहान मुलं आहेत त्यांना विनंती आपण व्यासपीठ मोकळं करा. शिक्षण समितीचे माजी सभापती आदरणीय प्रतापरावजी आडेकर यांच्या वतीनं या फायनलच्या मॅच मध्ये जो कोणता बॅटर पहिल्याचा षटकार ठोकणार आहे फायनलच्या मॅचचा, त्या खेळाडूला 500 रुपयांचं बक्षीस प्रतापराव. आवर्जून तमाम क्रिकेटचे रसिक प्रेक्षक, महिला माता भगिनी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपला हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण सर्वजण उपस्थित राहिलात माध्यमातून या स्पर्धेला 1,51,000 रुपयांचं बक्षीस प्राप्त होते. आमदार महोदयांचा सन्मान संपन्न. हुतात्मा राजगुरूंच्या या पवित्र खेड तालुक्यामध्ये खेड तालुक्याची मानाची भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2026 RPL 2026 पर्व 6वे गेले 9 मार्च पासून तर आज 15 मार्च 2026 पर्यंत मोठ्या उत्साहामध्ये थाटामाटामध्ये तालुक्यातील सर्व क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक, क्रिकेट खेळाडू त्याचबरोबर युवा वर्गाच्या प्रचंड पाठिंब्याच्या माध्यमातून ही RPL 2026 मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडली. आणि त्या निमित्तानं आता आंबोली संघ विरुद्ध शिंदेगाव सावरगरी संघ या 2 संघामध्ये फायनल झाली. सर्व स्वर्गीय शरद भाऊ शिंदे यांच्या नावानं खऱ्या अर्थानं ही टीम आहे. आणि शरद भाऊमध्ये जरी येता आलं नाही तरी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी खेळ खेळला, त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि RPL 2026च्या सर्व संयोजकांनी तालुक्याच्या वतीनं लोकप्रतिनिधी म्हणून माझं आदर भूषण मनोज पिल्लेकर सरांचा सन्मान होतो. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. मनोज सरांचं समालोचन आवडलं असेल तर एकदा काळात व्हा. मुख्य मंचकावरतीच आहे. सन्मान आपण संपन्न करतो. मान्यवरांचे सन्मान